हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमचा जो काही 8 चॅप्टर आहे त्याचं नेम आहे युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. तर त्याचा जो काही तिसरा पार्ट आहे, रिमेनिंग पोर्शन आहे, तो आपण आज पाहणार आहोत. तर आता यामध्ये लक्षात घ्या, आपण यापूर्वीच्या भागामध्ये जे काही युजफुल बॅक्टेरियाज होते, युजफुल मायक्रोब्स होते थोडक्यात, तर त्याच्याबद्दलची माहिती पाहिली होती. त्यामध्ये आपण रायझोबियम बद्दलची माहिती पाहिली होती. तर आजच्या भागामध्ये आपण त्यानंतर आपण अँटीबायोटिक्स काय असतात पाहिले. तर अँटीबायोटिक्समध्ये मेनली दोन टाईप्स असतात, दॅट इज ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स अँड सेकंडली नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. आता हे जे काही ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स असतात हे त्या वेळेला वापरले जातात ज्या वेळेला आपल्याला त्या डिसीजचे जे काही सिम्पटम्स आहेत ते रिकग्नाइज होत नसतील किंवा मग तो जो काही मायक्रोब आहे तो लक्षात येत नसेल, बट त्याचे सिम्पटम्स मात्र विजिबल असतील, त्याचे सिम्पटम्स आपल्याला पाहायला भेटत असतील, पण ते आपल्याला ओळखताच येत नाही आहेत. तर त्या केसमध्ये हा ब्रॉड स्पेक्ट्रम जो काही अँटीबायोटिक आहे तो वापरला जातो. अँड सेकंडली जो काही नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आहे तो ज्या वेळेला डिसीज आपल्याला ठाऊक आहे, त्याचे सिम्पटम्स आपल्याला लक्षात येत आहेत की या डिसीजचे किंवा या बॅक्टेरियामुळे हे सिम्पटम्स दिसत आहेत, तर त्यावेळेला जो काही अँटीबायोटिक्स वापरला जातो त्याला आपण नॅरो स्पेक्ट्रम बॅक्टेरिया म्हणतो. हे आपण यापूर्वी पाहिलं होतं. बट आता आजच्या भागामध्ये आपण काय पाहणार आहोत, तर आजच्या भागामध्ये आपण पेनिसिलिन नावाचा जो काही अँटीबायोटिक आहे तर तो कुठून ऑब्टेन केला जातो, त्याचे युजेस काय, किंवा मग त्याचे काही परिणाम होतात का आपल्या नर्वस सिस्टीमवरती किंवा बॉडीवरती, तर या सर्व गोष्टी असतील. किंवा बाकीचा त्यामध्ये आपला सेकंड पार्ट राहिलेला, दॅट इज हार्मफुल बॅक्टेरिया काय असतात, हार्मफुल मायक्रोब्स काय असतात. आपण वेगवेगळ्या मायक्रोब्सचे युजेस पाहिले, बट ते आपल्यासाठी हार्मफुल आहेत, ते आपल्यासाठी किती घातक आहेत हेही आपण पाहणार आहोत. लेट्स स्टार्ट. आता बघा, सुरुवातीला पहिला पॉइंट या पेनिसिलियम मधला पहिला मुद्दा, दॅट इज की पेनिसिलिन हा ग्रुप आहे कशाचा, एक अँटीबायोटिक आहे जो कशापासून ऑब्टेन केला जातो, फंगस पासून. तर पेनिसिलियम इज यूज्ड फॉर कंट्रोलिंग इन्फेक्शन्स कॉज्ड बाय बॅक्टेरिया लाईक स्टिफॅलोकोकी, क्लोस्ट्रिडिया, स्ट्रेप्टोकोकी. तर हे तीन वेगवेगळे जे काही बॅक्टेरिया आहेत, स्टिफॅलोकोकी, क्लोस्ट्रिडिया आणि स्ट्रेप्टोकोकी, तर त्यांच्यापासून जे काही इन्फेक्शन होतं तर त्याला कंट्रोल करण्यासाठी, त्याच्यावरती प्रतिबंध घालण्यासाठी पेनिसिलिन हा वापरला जातो. त्यानंतर सेकंड पॉईंट लक्षात घ्या, मेडिसिन्स, 1 मिनिट, जे काही मेडिसिन्स आहेत जे की काय केले जातात, ज्याच्यामध्ये काय असतं, पेनिसिलिन असतं. कंटेनिंग पेनिसिलिन आर युजफुल टू ट्रीट सर्टन बॅक्टेरियल इन्फेक्शन्स ऑफ इयर, नोज, थ्रोट अँड स्किन ॲज वेल ॲज डिसीज लाईक निमोनिया अँड स्कारलेट फीवर. तर पेनिसिलिन ज्या ज्या म्हणजे काही त्याचं प्रमाण असतं, काही कंटेंट हा काही मेडिसिन्समध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर ते कशासाठी वापरले जातात, कानाचं, नाकाचं किंवा मग घशाचं, स्किनचे जे काही इन्फेक्शन्स असतात, बॅक्टेरियल इन्फेक्शन्स असतात, त्याच्यामध्ये सुद्धा हे पेनिसिलिन यूज केले जातात. किंवा निमोनियासारखी किंवा स्कारलेट फीवर सारखे जे काही डिसीज आहेत तर याच्यामध्ये सुद्धा हा पेनिसिलिन यूज केला जातो. स्कारलेट फीवर म्हणजे काय, तर तापीचा एक प्रकार आहे ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे खूप जास्त टेम्परेचरला ताप येतो, वीकनेस जाणवतो त्या पर्सनला, तर अशा पद्धतीचे त्याचे सिम्पटम्स असतात. किंवा मग निमोनिया हा लंग्सशी रिलेटेड डिसीज आहे. तर त्यामध्ये जे काही अल्व्हेओलाई आहेत आपल्या लंग्समध्ये काय असतात, तर असे बॅग लाईक स्ट्रक्चर असतात, सी हियर, तर असे बॅग लाईक स्ट्रक्चर असतात. हे जे काही बॅग लाईक स्ट्रक्चर आहेत तर त्यांच्यामध्ये स्वेलिंग्स येते आणि आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो. तर ह्या निमोनिया या डिसीजमध्ये सुद्धा हे पेनिसिलिन्स काय केले जातात, यूज केले जातात. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, पुढचा मुद्दा की आता आपण अँटीबायोटिक्सचा जर ओव्हरडोस झाला किंवा अँटीबायोटिक्स कधी वापरायला हवेत, कशा पद्धतीने वापरायला हवेत, याबद्दल आपल्याला इथे काही दक्षता दिली आहे. बघा, आपल्याकडे असे काही लोक असतात की थोडंही काही झालं म्हणजे थोडंसं सर्दी झाल्यासारखं, कणकण झाल्यासारखं वाटत असेल, डॉक्टरकडे जातात, त्यांना म्हणतात सर मला हे होत आहे आणि तुम्ही मला काय करा, अँटीबायोटिक देऊन टाका. तर सातत्याने अँटीबायोटिक घेतल्यामुळं शरीरामध्ये बरेचसे त्याचे ॲडव्हर्स परिणाम होतात. तर ते टाळण्यासाठी आपण काय काय दक्षता घ्यायला हवी हे आपल्याला या बॉक्समध्ये थोडक्यात सांगितलेलं आहे. पहिला मुद्दा लक्षात घ्या, जे काही अँटीबायोटिक्स आहेत शुड बी टेकन ओनली वेन प्रिस्क्राइब बाय डॉक्टर. जेव्हा डॉक्टर प्रिस्क्राईब करतात, जेव्हा डॉक्टर म्हणतात की तुम्हाला अँटीबायोटिक्सची गरज आहे, त्याच वेळेला आपण अँटीबायोटिक्स घ्यायला हवेत. कारण डॉक्टरांना ठाऊक असतं की कोणत्या डिसीजवरती कोणता अँटीबायोटिक यूज करायचं, किंवा मग तर त्यांनी प्रिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं असेल
तर त्याच वेळेला अँटीबायोटिक्स घ्यायला हवेत. नाहीतर आपण स्वतः ते घ्यायला हवेत का? नाही घ्यायला हवेत. त्यानंतर सेकंड पॉइंट, डोंट परचेस एनी अँटीबायोटिक फ्रॉम मेडिकल स्टोर्स विदाउट अ प्रिस्क्रिप्शन फ्रॉम अ डॉक्टर. तर डॉक्टरांच्या सल्ल्यांशिवाय किंवा डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय डॉक्टर आपल्याला जे काही लिहून देतात, तर तो जो काही कागद असतो त्याला आपण प्रिस्क्रिप्शन म्हणतो. तर त्या प्रिस्क्रिप्शन शिवाय कुठल्याही मेडिकल स्टोअर मधून अँटीबायोटिक परचेस करायचे नाही, खरेदी करायचे नाही. तिसरा मुद्दा, डू नॉट कन्झ्युम अँटीबायोटिक्स ऑन युअर ओन टू ट्रीट कॉमन डिसीज लाईक अ थ्रोट इन्फेक्शन, कॉमन कोल्ड और इन्फ्लुएन्झा. तर जे काही साधे आजार असतात, कॉमन डिसीज असतात, सर्वसाधारण आजार असतात, फॉर एक्झाम्पल घशाचं इन्फेक्शन असेल, खवखवपणा असेल किंवा मग कॉमन कोल्ड असेल, सर्दी असेल, तर याच्यावरती ट्रीटमेंट करण्याच्या उद्देशाने तुम्ही स्वतःहून कधीही अँटीबायोटिक्स घेऊ नका. त्यानंतर चौथा मुद्दा, इवन इफ यू feel well before completing of the prescribed course of antibiotic you must continue and complete it. समजा डॉक्टरांनी तुम्हाला काय केलं, सजेस्ट केलं की तुम्हाला अशा पद्धतीने एक अँटीबायोटिकचा कोर्स करायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला 4 जवळपास अँटीबायोटिक्स घ्यायचे. तुम्ही 2 अँटीबायोटिक्स घेतले, यू फील बेटर, तुम्हाला खूप छान वाटते, तुम्हाला वाटते की आता आपल्याला गरज नाही, पण तरी सुद्धा तुम्ही काय करा, रिमेनिंग जे काही 2 अँटीबायोटिक्स असतील तर ते घ्या. तुमचा जो काही कोर्स असेल ते कंटिन्यू करा, कम्प्लीट करा. कारण 4 अँटीबायोटिक्स दिलेले आहेत, यामागचा अर्थ असा असतो किंवा त्यामागचा उद्देश हा असतो, एकतर त्याची तुमच्या बॉडीमध्ये जे काही डिफिशियन्सी असेल त्याची रिकव्हरी करणं आणि त्यानंतर त्या एखादा आजार होण्यापासून तुम्हाला प्रिव्हेंट करणं. तर हे दोन्ही उद्देश त्यामागचे असतात. त्यानंतर लास्ट वन, डोंट सजेस्ट टू अदर्स द अँटीबायोटिक्स विच वेर युजफुल टू यू. तर आपण काय करतो, आपल्याला एखादा प्रोडक्ट आवडला किंवा आपल्याला एखादा गोष्ट खूप छान वाटली तर आपण काय करतो, त्याचे सजेशन्स इतरांना देतो. फॉर एक्झाम्पल, आपल्याला एखादी वस्तू छान भेटली, कमी किमतीमध्ये युजफुल भेटली, तर ते आपण सांगतो की ही वस्तू किंवा हा प्रोडक्ट छान आहे, तुम्ही पण घ्या. बट अँटीबायोटिक्सच्या बाबतीमध्ये तसं करू नका, कारण अँटीबायोटिक्स हे कशावरती डिपेंड असतात, तर पर्सन टू पर्सन हेल्थ चेंज होते, त्यांची इम्युनिटी सिस्टीम चेंज होते. त्यामुळे आपल्याला जे अँटीबायोटिक युजफुल ठरत आहे तर ते अँटीबायोटिक इतरांना घेण्याचा सल्ला तुम्ही देऊ नका. तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जर या अँटीबायोटिकचा ओव्हरडोस झाला, तर इथे आपल्याला टेक्स्टबुकमध्ये दिलेली नाही आहे इन्फॉर्मेशन, तर तुमच्या एक्स्ट्रा नॉलेजसाठी लक्षात घ्या, जर अँटीबायोटिकचा ओव्हरडोस झाला तर त्याचे विपरीत परिणाम हे डायरेक्टली आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती होतात, म्हणजे आपल्या ब्रेनवरती होतात. आपला जो काही ब्रेन आहे तर तो नॉन फंक्शनिंग होतो, म्हणजे त्याचे जे काही कार्य आहेत तर ते डिस्टर्ब होतात, तो व्यवस्थित कार्य करत नाही. इवन त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट आपल्या लिव्हरवरती किंवा जे काही महत्त्वाचे इंटरनल ऑर्गन्स आहेत तर त्याच्यावरती सुद्धा पाहायला मिळतात. त्यामुळे फक्त अँटीबायोटिक्स घेतानाच नाही किंवा अदर जे काही मेडिसिन्स आपण कन्झ्युम करतो छोट्या छोट्या आजारांसाठी विदाउट डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन, तर ते आपण अवॉइड करायला हवेत. किंवा मग जे काही बरेचसे मेडिसिन्स आपण काय करतो, घेत असतो विदाउट डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा मग एखाद्या मेडिकल स्टोअरमधून किंवा इतरत्र आपण कुठूनही घेतो आणि खातो तात्पुरतं रिलीफ मिळवण्यासाठी. बट ते जे काही अँटीबायोटिक्स सारखं त्याचं कन्झम्पशनचं जर ओव्हरडोस झाला तर त्याचे विपरीत परिणाम ॲब्सोल्युटली आपल्या बॉडीवरती दिसणार आहेत. त्यामुळे कुठलीही मेडिसिन्स घेताना, अँटीबायोटिक्स घेताना यू शुड टेक केअर, तुम्हाला काळजी घ्यायला हवी आणि त्याच पद्धतीने तुम्हाला डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन हे मस्ट हवं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता पुढे लक्षात घ्या, पुढचा मुद्दा की आपल्याला एका सायंटिस्टची माहिती या ठिकाणी मिळवायची. आता आपण पेनिसिलिन काय असतं, अँटीबायोटिक्स काय असतं हे माहिती झालं, पण तुम्हाला ठाऊक आहे का की हा जो काही पेनिसिलिन आहे याचा शोध हा ॲक्सिडेंटली लागला. ॲक्सिडेंटली लागला म्हणजे कसा लागला, अलेक्झांडर फ्लेमिंग नावाचे सायंटिस्ट होते, तर ते एक प्रोफेसर होते मायक्रोबायोलॉजीचे. मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय, तर बायोलॉजी जीवशास्त्राचा असा एक भाग ज्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला जातो. तर सेंट मेरी हॉस्पिटलमध्ये काय करायचे, तर त्यांनी व्हरायटीज ऑफ बॅक्टेरियाचं कल्चर केलं होतं, फंगायचं कल्चर केलं होतं पेट्री डिशमध्ये त्यांच्या लॅबोरेटरीच्या. 3 सप्टेंबर 1928 रोजी काय झालं, तर त्यांना स्टेफॅलोकोकी कल्चर्समध्ये एक इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन आढळलं, एक त्यांना आश्चर्यकारक नोंद आढळली त्यांच्या पेट्री डिशमध्ये की ज्या काही फंगल कॉलनीज होते, म्हणजे जे काही फंगी त्या ठिकाणी होत्या तर ते ग्रोन झालेल्या, पण तो काही एरिया आहे त्यांच्या भोवतालचा तो क्लीन आहे, क्लिअर आहे. दॅट इज
बॅक्टेरिया ऍक्च्युअली काय झाले होते, डिस्ट्रॉय झाले होते. आणि त्यांनी पुढे अभ्यास केला, त्यांना कन्फर्म झालं की जे काही फंगस ग्रो होत आहेत देअर वॉज पेनिसिलियम, आणि ते पेनिसिलियम होते. आणि देअर हॅड बीन सिक्रेशन विच डिस्ट्रॉय द बॅक्टेरियल कॉलोनीज. तर त्या फंगायचं जे काही कॉलोनीज होते ते डिस्ट्रॉय करण्यामध्ये कोणाचं काम होतं, तर त्या पेनिसिलियमचं होतं. Thus, the first antibiotic penicillin had been discovered accidentally, and this formed the basis of attempts to find cures for incurable diseases. आणि हा जो काही पहिला अँटीबायोटिकचा शोध लागला दॅट इज पेनिसिलियमचा, तो ऍक्सिडेंटली लागला होता. पण तोच ऍक्सिडेंटली शोधलेला पेनिसिलियम आज बऱ्याचशा आजारांवरती काय करतोय, काम करतोय, किंवा मग बरेचसे आजारातून आपण त्यातून बरे होतोय. आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं की बऱ्याचशा देशांनी या अँटीबायोटिकच्या मदतीने ट्युबरक्युलोसिस सारख्या आजारांचं समूळ उच्चाटन केलं होतं. तर इथंपर्यंत ते आपल्याला उपयोगी ठरत आहे. Shouldn't we always be grateful to Alexander Fleming for discovering the life-saving antibiotics? तर आपल्याला अलेक्झांडर फ्लेमिंग यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करायला हवी ना, कारण त्यांनी आपल्याला ऍक्सिडेंटली का होईना काय केले, तर अँटीबायोटिक शोधून दिले. सो तुमच्या स्क्रीनवरती अलेक्झांडर फ्लेमिंग यांचे जे काही चित्र आहे ते पाहायला मिळेल. सी हिअर. तर अशा बऱ्याचशा इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, बऱ्याचशा इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत. आता बघा या ठिकाणी वंडरफुल टू नो, म्हणजे तुम्हाला जाणून आश्चर्य होईल, ज्या काही मुंग्या आहेत ज्या फंगीवरती ग्रो होतात, ज्यांचं टर्मिटारियम म्हणजे त्यांचे जे काही अँथिल असतात. आता बघा मुंग्या अशा पद्धतीचे असतात, बरोबर, त्यांच्यामधला जो काही त्यांना जोडणारा भाग असतो तर याला टर्मिटारियम म्हणतात. तर ते फूड ऑब्टेन करण्यासाठी वापरतात. काही स्पीसीज ऑफ वॉस्प म्हणजे काय, तर गांधील माशी, ज्या हिरव्या रंगाच्या माशी असतात ज्या आपल्याला इतरत्र पाहायला मिळतात, मोस्टली घाणीवरती त्या पाहायला मिळतात, तर त्यांना आपण वॉस्प म्हणतो. आणि अदर इन्सेक्ट जे की अंडे देतात, तर ते फंगल बॉडीज वरती ग्रो होतात ट्रीच्या. आणि त्याच पद्धतीने जे काही फंगल बॉडीज आहेत तर त्या काय करतात, तर त्या लार्व्याला जे काही एग्स ते ले करतात, तर त्याला लार्वे म्हटलं जातं पहिल्या स्टेजमध्ये. तर त्याला काय तर त्याला फूड सप्लाय करण्याचं काम ते ट्रीवरचे फंगल बॉडीज करत असतात. तर तुम्हाला स्क्रीनवरती एक वास्प दिसतोय. वॉस्प म्हणजे काय, तर हा गांधील माशी तुम्हाला पाहायला मिळतो. तर ह्याच्या बऱ्याचशा स्पीसीज आपल्या भारतामध्ये आढळतात, पण त्याची जी स्पीसीज आहे गांधील माशी असं कॉमनली म्हणलं जातं. तर बघा इंटरेस्टिंग गोष्ट आहे, कारण फंगी आपल्यासाठी हार्मफुल ठरतात, बऱ्याच वेळेला त्याच्यापासून आजार होतात. पण वॉस्प किंवा इतर जे काही इन्सेक्ट्स आहेत तर त्यांचे लार्वे म्हणजे त्यांचे जे काही एग्स आहेत त्या फंगल बॉडीजवरती ले करतात, आणि ते फंगल बॉडीज त्यांना काय करतात, तर न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात त्यांच्या लार्वेची, त्यांच्या एगची ग्रोथ होण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट लक्षात घ्या. आतापर्यंत आपण जे काही युजफुल मायक्रोब्स होते, मायक्रो ऑर्गॅनिझम्स होते ते पाहिले. तर आता आपण जे काही हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट आहे फंगी. फंगी म्हणजे काय, तर लक्षात घ्या. त्यामध्ये कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते लक्षात घ्या. पहिला प्रश्न आहे, विच चेंजेस डू यू नोटीस इन लेदर आर्टिकल्स अँड गनी बॅग्स ड्युरिंग द रेनी सीझन्स. जे काही लेदर आर्टिकल्स असतात, लेदरचे ज्या काही वस्तू असतात, पर्सेस असतात, क्लोथ्स असतात, जॅकेट्स असतात, किंवा मग चप्पल्स असतात, शूज असतात, तर त्याच्यामध्ये किंवा गनी बॅग्स म्हणजे काय, तर आपले जे काही पोते असतात, ज्यूटचे पोते असतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला रेनी सीझन मध्ये काय चेंजेस पाहायला मिळतात, तर त्या लेदरवरती आपल्याला एक हिरवा किंवा काळसर असा थर जमा झालेला पाहायला मिळतो, किंवा गनी बॅग्स वरती सुद्धा आपल्याला अशा पद्धतीचे थर जमा झालेले पाहायला मिळतात. मग त्यानंतर सेकंड क्वेश्चन, फॉर हाऊ लॉंग आफ्टरवर्ड्स कॅन यू यूज दोज आर्टिकल्स. आता हे फंगी लागलेले जे काही आर्टिकल्स आहेत, वस्तू आहेत, तर आपण त्याला किती वेळ वापरू शकतो नंतर, तर त्यांचा वापर आपण करू शकत नाही, कारण ते जात नाही. का नाही जात, कारण त्या गनी बॅग्स मध्ये किंवा त्या लेदरच्या आर्टिकल्स मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मॉइश्चरायझर असतं, आणि मग रेनी सीझन मध्ये ते मॉइश्चरायझर तिपटीनं जास्त प्रमाणामध्ये वाढतं, आणि त्यामुळे त्याच्यावरती फंगी यांना ग्रो होण्यासाठी काय होतं, तर सफिशियंट असं मुबलक असं वातावरण असतं, त्यांना हवं तेवढं अन्न त्या ठिकाणी मिळतं, म्हणून ते ग्रो होतात. त्यानंतर तिसरा प्रश्न, वाय डू दीज आर्टिकल्स नॉट गेट स्पॉइल्ड ड्युरिंग द समर और विंटर. आणि हे जे काही आर्टिकल्स आहेत लेदरचे किंवा मग गनी बॅग्स आहेत आपल्या, तर ते समरमध्ये किंवा विंटरमध्ये का खराब होत नाही, तर यामागचं कारण काय,
तर त्या फंगीला ग्रो होण्यासाठी जे काही वातावरण आहे ते फक्त आणि फक्त कधी भेटतं त्यांना, तर ते त्यांना फक्त मान्सूनमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये पाहायला भेटतं, पावसाळ्यामध्ये मिळतं. त्यामुळेच ते त्यावेळेला ग्रो होतात, फास्टली रॅपिडली ग्रो होतात आणि ज्या काही आर्टिकल्स आहेत ते टोटली डिस्ट्रॉय करून टाकतात. त्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्या, तर आता हे जे काही फंगी आहेत तर त्याचे काही कॅरेक्टर्स व त्याचे काही गुणधर्म आहेत ते आपण आता समजून घेऊया. पहिला कॅरेक्टर, मायक्रोस्कोपिक स्पोर्स ऑफ फंगी आर प्रेझेंट इन द एअर. आता हे जे काही फंगी आहेत तर त्यांचे जे काही मायक्रोस्कोपिक स्पोर्स असतात ते काय हवेमध्ये प्रेझेंट असतात. तर ज्या ठिकाणी सफिशियंट असं मॉइश्चर असेल, हवा दमट असेल, त्या ठिकाणी ओलावा असेल, तर ते स्पोर्स काय होतात त्या ठिकाणी लगेचच काय होतात, जर्मिनेट होतात. फॉर एक्झाम्पल ऑन कॉटन फॅब्रिक आहे, गनी बॅग्स आहेत, लेदरच्या वस्तू आहेत, वुडन आयटम्स आहेत, जे काही फंगल हायफी असतात तर ते डीपली पेनिट्रेट होतात त्या मटेरियलमध्ये आणि त्याच्यामधून न्यूट्रिशन ऑब्टेन करतात, रिप्रोडक्शन करतात आणि यामुळेच काय होतं, त्या मटेरियलचं जे काही वेअर असेल तर ते वीक बनतं आणि त्याचा परिणाम म्हणून जे काही गनी बॅग्स आहेत, लेदरचे आयटम्स आहेत, लाईक शूज आहेत, पर्सेस आहेत, बेल्ट्स आहेत, ऑन विच फंगी हॅव ग्रोन डू नॉट लास्ट लॉंग, म्हणून ते जास्त काळ टिकत नाही. तर जे काही वुडन आयटम्स आहेत म्हणजे लाकडाच्या ज्या काही वस्तू असतात तर त्या सुद्धा खराब होतात. तर इतक्या खोलवर ते त्यांचे जे काही मुळं असतात, त्यांचे जे काही हायफे असतात ते पेनिट्रेट करत असतात. तर बघा इकडे लक्ष द्या, काही वेळेला थिंक अबाउट इट, जरा थोडंसं लक्ष द्या. काही वेळेला काय होतं, तुम्ही नोटीस केलं असेल, एक ब्लॅक कलरची पावडर किंवा व्हाईट डिस्क आंब्यावरती, मुरांब्यावरती आपल्याला जे काही आंब्याचे लोणचे असतात, मुरंबे असतात त्याच्यावरती आलेली पाहायला मिळते. जेव्हा आपण जार ओपन करतो लॉंग वेळेस, खूप काळासाठी, तर त्यावेळेला काय होतं, हे जे काही फूड असतात तर ते खाण्यासाठी योग्य असतात का, तर नाही. का नसतात, कारण लक्षात घ्या, व्हेरियस स्पीसीज ऑफ फंगी ग्रो ऑन फूड आयटम्स लाईक पिकल्स, मुरंबा, जाम, सॉस, चटणी. तर वेगवेगळे जे काही फूड आयटम्स असतात, लाईक लोणचे आहेत, मुरंबा आहेत, जाम आहेत, सॉस आहेत, वेगवेगळ्या चटण्या आहेत, तर त्यावरती काय होतात, फंगी ग्रो होतात. का ग्रो होतात, कारण त्यांचे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत, फूड आयटम्स आहेत, त्यांच्या ग्रोथसाठी, त्यांच्या रिप्रोडक्शनसाठी युजफुल ठरतात. आणि या ऍक्टिव्हिटी दरम्यान फंगी काय करतात, मायकोटॉक्सिन नावाचे काय करतात, काही पॉइझनस केमिकल रिलीज करतात. कशामध्ये, तर त्या फूडमध्ये. आणि त्यामुळे ते जे काही फूड आहे ते पॉइझनस बनतं आणि हेन्स हे जे काही फूड असतात तर ते त्यामध्ये फंगी ग्रो होतात आणि म्हणूनच आपण ते खाऊ शकत नाही. तर ऑब्झर्वेशन करा, नोटीस करा, तुमच्या घरामध्ये असे काही फूडस्टफ्स आहेत का ज्याच्या भोवताली तुम्हाला एक काळा थर पाहायला भेटतो किंवा पांढरा थर पाहायला भेटतो, तर ते काय झालेले असतात, खराब झालेले असतात. तर ते इटेबल नसतात, ते खाण्यायोग्य नसतात. कारण त्याच्यामध्ये काय, यू हॅव टू रिमेंबर दॅट मायकोटॉक्सिन रिलीज केले जातात. कोणाद्वारे, तर फंगीद्वारे रिलीज केले जातात. कारण काय, तर ते त्यांचे जे काही हायफे असतात तर ते त्यांच्यामध्ये न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करण्यासाठी पेनिट्रेट होतात. तर त्यावेळेला ते ऑटोमॅटिकली टॉक्सिन रिलीज करतात जे की पॉइझनस असतं ह्युमन्ससाठी. ठीक आहे. त्यानंतर आता पुढचा मुद्दा लक्षात घ्या, तर सेकंड हार्मफुल मायक्रोब आहे, दॅट इज क्लोस्ट्रिडियम. आता हा क्लोस्ट्रिडियम काय करतो, समटाइम्स काही केसेसमध्ये फूड पॉइझनिंग होते ड्युरिंग ऑकर कम्युनिटी फेस्ट. हाऊ डज द फूड बिकम्स पॉइझन ऑल ऑफ अ सडन. तर काही वेळेला कम्युनिटी फेस्ट असतात म्हणजे सहभोजन ज्याला आपण म्हणतो, तर त्यावेळेला काही लोकांना फूड पॉइझनिंग होते. मग अचानकपणे एवढ्या सर्व लोकांना फूड पॉइझनिंग कशा पद्धतीने होते, तर लक्षात घ्या, द बॅक्टेरिया विच स्पॉइल कुक्ड फूड आर क्लोस्ट्रिडियम. तर असे बॅक्टेरिया जे की शिजवलेलं अन्न खराब करतात त्याला आपण क्लोस्ट्रिडियम म्हणतो. आउट ऑफ अबाउट 100 डिफरंट स्पीसीज ऑफ बॅक्टेरियम, some are free living in the soil whereas some live in the alimentary canal of the humans and other animals. तर याच्यापैकी जवळपास 100 डिफरंट स्पीसीज बॅक्टेरियमच्या ह्या फ्री लिव्हिंग आहेत, म्हणजे ते एकटे एकटे राहतात, अकेले राहतात, म्हणजे अगदी एकटे एकटे राहतात. काही सॉइल मध्ये आढळतात, काही हे इतर ॲनिमल्सच्या गटमध्ये म्हणजे एलिमेंटरी कॅनल मध्ये आढळतात, काही अदर ॲनिमल्स मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. हे जे काही बॅक्टेरिया असतात ते रॉड शेप असतात, ते बॉटल शेप असतात. बॉटल शेपचे एंडोस्पर्स ते काय करतात, ॲडव्हर्स कंडिशन मध्ये तयार करतात. वन स्पेशल कॅरेक्टर आहे बॅक्टेरियाचा, दॅट इज जे काही नॉर्मल ऑक्सिजन लेवल आहे तर ते नॉर्मल ऑक्सिजन लेवल जर त्यांना भेटली नाही
तर ते अनएरोबिकली ग्रो होतात. म्हणजे त्यांच्याकडे एरोबिक आणि अनएरोबिक अशा दोन्ही पद्धतीचे जे काही ऑक्सिजन ग्रोईंग मेथड आहे त्या अवेलेबल आहे. म्हणजे ते इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ही ग्रो होतात अँड विदाउट प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ही ग्रो होतात. म्हणजे ऑक्सिजन असला नसला दे डझंट केअर और दे डझंट मॅटर. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, तर बघा आपल्याला या ठिकाणी क्लोस्ट्रिडियम किंवा जे काही हार्मफुल बॅक्टेरिया आहेत ते दिलेले आहेत ते लक्षात घ्या. पहिल्यांदा येतो क्लोस्ट्रिडियम टिटॅनी. तर यामुळे एक हार्मफुल असा आजार होतो ह्युमन्स मध्ये, दॅट इज टिटॅनस, जो की मसल डिसऑर्डर असतो. त्यानंतर सेकंड आहे क्लोस्ट्रिडियम परफिंजेस. ओके, तर याच्यामुळे फूड पॉइझनिंग होते. यू कॅन सी हिअर. तर ह्या फूड पॉइझनिंग मुळे काय होतं, तर ॲब्डोमिनल पेन होतं, पोटामध्ये डिस्कम्फर्ट होतं, किंवा मग ज्याला आपण अपचन म्हणतो. तर अशा बऱ्याचशा गोष्टी या फूड पॉइझनिंगमुळे या क्लोस्ट्रिडियम परफिंजेस या हार्मफुल बॅक्टेरियामुळे होतात. तर टिटॅनस बद्दल सांगायचं तर टिटॅनस हा मसल डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये काय होते, तर त्या व्यक्तीचे जे काही मसल्स आहेत ओव्हरऑल बॉडीमधले ते वीक होतात आणि ते वीक झाल्यामुळे त्यांचं बॉडी प्रॉपरली फंक्शन करत नाही. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, आता पुढचे जे काही क्लोस्ट्रिडियम आहेत, क्लोस्ट्रिडियम बोट्युलियम. तर बघा हे बॉटल शेपचे असतात. याच्यामध्ये काय होतं, याचे बोट्युलिझम नावाचा जो काही आजार आहे, डिसीज आहे, तो यामध्ये होतो. आणि हा बोट्युलिझम आजार काय होतं, तर त्या व्यक्तीमध्ये वीकनेस येते, त्याला वॉमिटिंग व्हायला लागतं, किंवा त्याला सतत काय होतं, तर सतत असं वीकनेस किंवा मग सतत वाटतं की डिस्कम्फर्ट वाटतं, अनॅक्झिटी वाढते, अशा पद्धतीच्या गोष्टी या बोट्युलिझम आजारामध्ये होतात. तर क्लोस्ट्रिडियम डिफिकल नावाची जी काही क्लोस्ट्रिडियमची स्पीसीज आहे, तर त्यामुळे काय होतं, तर कोलनमध्ये इन्फ्लामेशन होतं. तर कोलन हा आपला एलिमेंटरी कॅनलचा इथला पार्ट आहे, जो की रेक्टमच्या जवळ असतो. तर याच्यामध्ये काय होतं, तर स्वेलिंग्स येतात, इन्फ्लेमेशन होतं, त्या ठिकाणी सूज येते, आणि त्यामुळेच काय होतं, तर त्यामुळेच जे काही इंडायजेशन सारखे प्रकार आहेत ते व्हायला सुरुवात होते. तर इतके घातक हे क्लोस्ट्रिडियम आहेत. त्यानंतर अदर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स कोणते कोणते आहेत, तर लक्षात घ्या, डू ओनली द क्लोस्ट्रिडियम बॅक्टेरिया कॉज इलनेस. फक्त क्लोस्ट्रिडियम बॅक्टेरिया आजारपण येण्यासाठी कारणीभूत ठरतात का, नाही, तर असे बरेचसे बॅक्टेरिया आहेत. फर्स्टली लक्षात घ्या, other kinds of microorganisms like bacteria, viruses, protozoa and fungi are also responsible for different diseases that affect humans. You have learned about viruses which are smaller than bacteria or can grow and reproduce only in living cells. आता बघा, फक्त असे मायक्रो ऑर्गॅनिझम लाईक बॅक्टेरिया आहे, व्हायरसेस आहे, प्रोटोझोआ आहे किंवा फंगी आहे, तर ते सर्वचे सर्व काय आहे, तर ते सर्वचे सर्व रेस्पॉन्सिबल आहेत कशासाठी, वेगवेगळ्या डिफरंट डिसीजसाठी, जे की ह्युमनवरती काय करतात, अफेक्ट करतात, त्याचे परिणाम दाखवतात. आपण शिकलेलं आहे की जे काही व्हायरसेस आहेत ते बॅक्टेरियापेक्षा खूप स्मॉल असतात आणि त्यांना पाहण्यासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची गरज पडते. तर ते काय करतात, तर ते बॅक्टेरियापेक्षा फास्टली ग्रो होतात, फास्टली ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये रिप्रोड्यूस होतात आणि त्यांचे ऍडव्हर्स इफेक्ट लिव्हिंग बॉडीवरती दाखवतात. लेट अस सी हाऊ दे आर हार्मफुल टू अस. तर चला पाहूया आपण ते आपल्यासाठी किती हार्मफुल आहेत. तर या ठिकाणी आपल्याला एका सायंटिस्टचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे, ज्या पद्धतीने आपण अलेक्झांडर फ्लेमिंग यांचे इंट्रोडक्शन पाहिलेलं लाईक दॅट. तर असा विश्वास आहे की काही बॅक्टेरिया हे फूड स्पॉइल करतात. बॅसिलसचे काही टाईप आहेत, तर ते काही आपल्याला एक्झॅक्ट ठाऊक नाहीयेत, बट वान इम्ब्रेजेम यांनी काय केलं, सिद्ध केलं की अनएरोबिक बॅक्टेरिया क्लोस्ट्रिडियम बोट्युलियम हा फूड पॉइझनिंगसाठी काय आहे, तर रेस्पॉन्सिबल आहे. तर इडा बेंगस्टॉन, यू कॅन सी हिअर, इडा बेंगस्टॉन या होत्या. तर त्यांनी काय केलं, हायर एज्युकेशन बायोकेमिस्ट्रीमध्ये शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी मिळवलं. तर त्यांनी इम्पॉर्टंट रिसर्च केला कशाच्या बाबतीमध्ये, जे काही टॉक्झिन काय कशासाठी, गॅनग्रीज नावाचा जो काही गॅस आहे, तर त्याचे रिलीज करण्यासाठी, अँटीटॉक्झिन म्हणून जो की ट्रीटमेंटसाठी वापरला जातो, तर त्याच्यावरती त्यांनी खूप महत्त्वाचा रिसर्च केला. जेव्हा ते रिसर्च करत होत्या, त्यांनी ड्रेडेड डिसीज कॉल्ड टायफस नावाचा आजार त्यांना झाला. त्यांना स्वतःला त्या इन्फेक्शनशी लढावं लागलं, पण त्यांनी त्यावरती मात केली आणि त्यांचा जो काही रिसर्च होता तो त्यांनी कंटिन्यू केला. आणि त्यांच्या या कामाला ऑनर म्हणून, सन्मान म्हणून त्यांना टायफस मेडलनी 1947 ला सन्मानित करण्यात आलं.
तर बघा, बऱ्याच वेळेला फूड पॉयझनिंग होते, पण फूड पॉयझनिंगसाठी नेमकी क्लोस्ट्रिडियमची कोणती स्पेसिस रिस्पॉन्सिबल आहे हे कुणीही रिसर्च केलं नव्हतं. मग आपल्या ह्या ज्या काही इडा बेंगस्टॉन होत्या, तर त्यांनी रिसर्च केलं. त्यांच्या रिसर्चच्या दरम्यान त्यांनी एक असा अँटीटॉक्सिक फूड शोधून काढला जो की फूड पॉयझनिंग वरती आपण ट्रीट करू शकतो. त्यामुळेच त्यांना टायफाईड मेडल नावाचा जो काही सन्मान आहे तो प्राप्त झाला 1947ला. तर फूड पॉयझनिंग साठी कोणती स्पेसिस कारणीभूत ठरते? क्लोस्ट्रिडियमची, दॅट इज क्लोस्ट्रिडियम बोट्युलियम. तर त्यानंतर आता बघा, या ठिकाणी आपल्याला एक चार्ट दिलेला आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये. या चार्ट मध्ये जे काही वेगवेगळे पॅथोजन आहेत, मग ते व्हायरस असतील, बॅक्टेरिया असतील किंवा मग प्रोटोझोआ असतील, तर ते कशा पद्धतीचे आजार पसरवतात, त्यांचं मोड ऑफ इन्फेक्शन काय असतं, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय असतात, याबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे. ते आपण थोडक्यात समजून घेऊया. तर चला सुरुवात करूया. सुरुवातीला पहिला आजार आहे एड्स. तर याचं पॅथोजन काय आहे? याचं पॅथोजन आहे व्हायरस. तो एका व्हायरसमुळे होतो. त्याचं नेम आहे HIV, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. त्याचं मोड ऑफ इन्फेक्शन काय? हे कशामुळे होतं? थ्रू ब्लड अँड सिमेन ऑफ इन्फेक्टेड पर्सन अँड मिल्क ऑफ मदर सफरिंग फ्रॉम एड्स. तर बऱ्याच वेळेला ब्लड ट्रान्सफ्युजन केलं जातं. बऱ्याच वेळेला एखाद्या पर्सन मध्ये जर ब्लडची डेफिशियन्सी असेल, कमतरता असेल, तर त्यावेळेला ब्लड ट्रान्सफ्युजन करताना जर आपण चेक नाही केलं तर त्या डोनर कडून, ज्या व्यक्तीचा आपण ब्लड घेतो, तर त्याला एड्स असेल तर त्याच्याद्वारे हा घेणाऱ्या व्यक्तीमध्ये हा एड्स ट्रान्समिट होतो. त्याच पद्धतीने सिमेन असेल तर त्याद्वारे सुद्धा हा पसरतो. किंवा मग एखादी आई काय करते, ब्रेस्ट फीडिंग करते त्याच्या बाळाला, पण तिला एड्स आहे, तर अशा इन दॅट केस सुद्धा हा एड्स हा आजार होऊ शकतो. याचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आहेत? त्याला आपण कशा पद्धतीने प्रतिबंध करू शकतो? सेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट आहे. तशाच पद्धतीनं जे काही निडल्स आहेत इंजेक्शन्सच्या, तर त्या रियूज करणं टाळायला हवं. पूर्वी काय केलं जायचं, तर पूर्वी जे काही सिरिंज आहेत, म्हणजे जे काही इंजेक्शन्स आहेत त्याच्या पुढच्या ज्या काही सुया असतात, तर त्याला बॉईल केलं जायचं आणि त्या परत यूज केलं जायचं. पण त्याचं इनप्रॉपर वेने स्टेरिलायझेशन झालं, म्हणजे चुकीच्या पद्धतीने जर त्याचं स्टेरिलायझेशन झालं आणि त्याच सिरिंज आपण परत यूज केल्या, तर त्याचे विपरीत परिणाम ऍब्सोल्युटली त्या सेकंड पेशंट वरती होणार होते. त्यामुळे जे काही निडल्स आहेत इंजेक्शन मधल्या, त्या आपण रियूज करायला नको, ते आपण अवॉइड करायला हवं. त्यानंतर पुढचा डिसीज लक्षात घ्या, हिपेटायटिस, म्हणजे ज्याला आपण कावीळ म्हणतो. तीही व्हायरसमुळे होते. तर त्या व्हायरसचे नेम आहे हिपेटायटिस A, B असं त्याचे वेगवेगळे टाइप्स पडतात. तर कंटॅमिनेटेड वॉटर आहे, फूड आहे, याद्वारे ते पसरतं. प्रिव्हेंटिव्ह मेजर काय? तर क्लीन आणि फिल्टर्ड वॉटर आपण प्यायला हवं. फूडचं जे काही स्टोरेज असेल ते प्रॉपर असायला हवं. त्याच पद्धतीने फूड आपण कव्हर करायला हवं सातत्यानं. हे त्याचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स झाले. त्यानंतर इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे. इन्फ्लुएन्झा आजार आहे, तोही एका व्हायरसमुळे होतो. तर इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये जेव्हा आपण येतो, ज्या व्यक्तीला इन्फ्लुएन्झा आहे त्या पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आपण गेलो, तर त्यावेळेला इन्फ्लुएन्झा हा आजार होतो. त्याचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय? तर पर्सनल हायजीन आपल्याला ठेवायला हवी. इन्फेक्टेड पर्सन सोबत जो काही कॉन्टॅक्ट असेल तो आपण अवॉइड करायला हवा. त्यानंतर मिझल्स किंवा चिकन पॉक्स असेल, ज्याला आपण कांजना म्हणतो, तोही एका व्हायरसमुळे होतो. तर इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्टमुळे गेल्यामुळं त्याचं इन्फेक्शन होतं. तर त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर वॅक्सिनेशन आहे, अनकंटॅमिनेटेड वॉटर आहे, म्हणजे फिल्टर स्वच्छ बॉईल असं वॉटर आपण प्यायला हवं. क्लीन फूड आपण घ्यायला हवं. त्यानंतर पुढचा आजार लक्षात घ्या, बर्ड फ्लू किंवा स्वाईन फ्लू आहे. तोही व्हायरसमुळेच होतो. इन्फेक्टेड बर्ड्स आहेत किंवा ॲनिमल्स आहेत यांच्याद्वारे तो पसरतो. याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह मेजर काय? पर्सनल हायजीन आहे, वैयक्तिक अशी स्वच्छता आहे. प्रॉपरली कुक मीट, जे काही मटन किंवा चिकन असतं, तर ते आपण प्रॉपरली कुक करायला हवं, त्याला व्यवस्थितपणे वॉशिंग करायला हवं. तर त्यावेळेला ते कुठेतरी अवॉइड केलं जातं. त्यानंतर डेंग्यू आहे. तर डेंग्यू हा एका व्हायरसमुळेच होतो. कशामुळे पसरतो हा? तर मॉस्किटो बाईटमुळे पसरतो. तर याचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आहेत? तर क्लिनलीनेस सराउंडिंग्स, प्रिव्हेंटिंग स्टॅग्नेशन ऑफ वॉटर, मॉस्किटो कंट्रोल. तर आपल्या आजूबाजूचा जो काही परिसर असेल तो त्याला आपण काय करायला हवा? स्वच्छ ठेवायला हवा. त्याच पद्धतीने जे काही पाण्याचं स्टॅग्नेशन असेल, स्टॅग्नेशन म्हणजे काय? तर जर एखाद्या ठिकाणी पाणी जमा होत असेल, त्या ठिकाणी मच्छरांची पैदास वाढत असेल, तर त्यावरती आपण कंट्रोल ठेवायला हवं, प्रिव्हेंट करायला हवं. नेक्स्ट डिसीज आहे निमोनिया. निमोनिया हा बॅक्टेरियल डिसीज आहे.
तर तो कशामुळे पसरतो, तर इन्फेक्टेड पर्सनचे जे काही ड्रॉपलेट्स असतात त्याच्या स्निझिंगद्वारे किंवा कफिंगद्वारे ते काय होतात, पसरतात. याचे प्रिव्हेंटिव्ह मेजर काय, वॅक्सिनेशन तर आहेच, बट ज्या व्यक्तीला हा निमोनिया झालेला आहे तर त्या व्यक्तीपासून आपण काय असायला हवं, दूर राहायला हवं. त्यानंतर नेक्स्ट डिसीज आहे लेप्रोसी, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, कुष्ठरोग म्हणतो. तर हा ही बॅक्टेरियल डिसीज आहे. तर इन्फेक्टेड पर्सनच्या जास्त वेळेमध्ये जास्त कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे, लॉंग टर्म कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे त्याचे इन्फेक्शन होतं. त्याचे प्रिव्हेंटिव्ह मेजर काय, तर इन्फेक्टेड पर्सन पासून आपण त्यांचे जे काही बिलॉंगिंग्स असतात, त्यांचे जे काही रिलेटिव्ह असतात त्याच्यापासून आपण शक्य तितकं दूर राहायला हवं. त्यानंतर आता पुढे लक्षात घ्या, आणखी काही डिसीज आहे. त्यानंतर आहे कॉलेरा. कॉलेराला आपण पटकी म्हटलं जातं. हा सुद्धा काय बॅक्टेरियल डिसीज आहे. मोस्टली कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटरमुळे तो होतो. क्लीन फूड आणि वॉटर आपल्याला या ठिकाणी घ्यायला हवं. त्यानंतर आहे मलेरिया. मलेरिया हा प्रोटोझोइक डिसीज आहे. तो कशाद्वारे पसरतो, तर तो मॉस्किटो बाईट आहे. अस्वच्छ असं वातावरण आहे, अस्वच्छ असं परिसर आहे, यामुळे पसरतो. आपलं वातावरण स्वच्छ करणं, आजूबाजूचा परिसर स्वच्छ करणं, मॉस्किटोची जी काही पैदास असेल त्यावरती कंट्रोल ठेवणं, यामुळे त्याला अवॉइड केलं जाऊ शकतं. किंवा मॉस्किटो रिपेलंट क्रीम आहेत मार्केटमध्ये उपलब्ध, तेही आपण या ठिकाणी वापरू शकतो. लास्टली आहे डॅन्ड्रफ, रिंगवर्म आणि स्कॅबिज. हे जे काही स्किन डिसीज आहेत तर ते टोटली फंगल इन्फेक्शन्स आहेत. तर हे कशामुळे होतात, तर त्या एखाद्या पर्सनला हा जर आजार झालेला असेल, तो इन्फेक्टेड आहे त्यापासून ऑलरेडी, तर त्याचे जे काही बिलॉंगिंग्स आहेत, म्हणजे त्याच्या मालकीचे जे काही वस्तू असतात, क्लोथ्स आहेत, त्याचे वेगवेगळे वस्तू असतात, तर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे हे आजार होतात. तर याच्यासाठी एक कशा पद्धतीने अवॉइड केले जातात, कशा पद्धतीने याचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत. पर्सनल हायजीन आहे, स्वतःची व्यक्तिगत स्वच्छता आहेच, किंवा त्या इन्फेक्टेड पर्सन पासून आपण काय करायला हवं, दूर राहायला हवं. आता बघा, एवढ्या डिसीज मधून आपल्याला एक गोष्ट कॉमनली लक्षात येते, ती म्हणजे काय, बरेचसे आजार हे काय कशामुळे होतात, तर मॉस्किटोमुळेच होतात किंवा अस्वच्छ वातावरणामुळे होतात. त्याच पद्धतीने कंटॅमिनेटेड फूड आहे आणि वॉटर आहे याच्यामुळे सुद्धा होतात. आणि याच्यामधला कॉमन पॉइंट असा होता की या सगळ्यांना टाळण्यासाठी महत्वाचं काय, तर क्लिनलीनेस आहे, स्वच्छता आहे. मग ती व्यक्तिगत स्वच्छता असेल किंवा सार्वजनिक स्वच्छता असेल, तीही आपल्याला मेंटेन करायला हवी. तर अशा सर्व गोष्टींना अवॉइड करण्यासाठी आपण काय करायला हवं, तर आपली व्यक्तिगत स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता आपण करायला हवी. लास्टली आता या चॅप्टरच्या शेवटी तुम्हाला यूज युअर ब्रेन पॉवर या संदर्भामध्ये काही प्रश्न विचारण्यात आले आहेत, ते लक्षात घ्या. तर बऱ्याच वेळेला काय केलं जातं, तर जे काही लोणचेच्या भरण्या असतात तर त्याच्यामध्ये आपण ऑइल टाकतो किंवा मग त्याच्या आतल्या बाजूला आपण साल टाकतो. असं आपण का करतो, कारण त्याच्यामध्ये मायक्रोबची ग्रोथ होऊ नये म्हणून प्रिझर्वेटिव्ह, ॲज अ प्रिझर्वेटिव्ह आपण काय करतो, ऑइल आणि साल वापरतो. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, विच प्रिझर्वेटिव्ह मिक्स्ड विथ रेडी टू ईट फूड्स टू कीप देम फ्रॉम स्पॉइलेज. तर जे काही रेडी टू ईट फूडस्टफ्स असतात, बरेचसे फूडस्टफ्स असतात जे की मार्केटमध्ये रेडी टू ईट असतात, तर ते स्पॉइल होऊ नये, ते खराब होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात. तर बरेचसे प्रिझर्वेटिव्ह आहेत. फॉर एक्झाम्पल नायट्रोजन पासून बनलेले प्रिझर्वेटिव्ह असतात, ते वापरले जातात, बरेचसे वापरले जातात. तिसरं आहे फाइंड आउट द युजेस ऑफ फंगी टू प्लांट्स अँड ॲनिमल्स. आता हे जे काही फंगी असतात तर त्यांचे प्लांट्सला आणि ॲनिमल्सला जे काही युजेस आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगायचे. मग कोणते कोणते युजेस आहेत, तर हे जे काही फंगी आहेत तर ते त्या प्लांट सोबत किंवा ॲनिमल सोबत सिम्बायोसिस करू शकतात. त्यांना ते मिनरल्स प्रोव्हाइड करू शकतात, त्यांच्यापासून वॉटर घेऊ शकतात. तर अशा पद्धतीचे ते सिम्बायोसिस रिलेशनशिप करून ते दोघांनाही बेनिफिशियल ठरू शकतात. लास्ट क्वेश्चन, व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ लायकेन अ कॉन्डिमेंट, वेअर एल्स इट इज यूज्ड. आता कॉन्डिमेंट म्हणजे काय, तर मसाल्याचे पदार्थ म्हणून. ओके, तर मसाला म्हणून किंवा मग त्याचे जे काही मसाल्याचे पदार्थ म्हणून हा जो काही लायकेन आहे, लायकेन काय असतो, तर लायकेन इज अ सिम्बायोटिक रिलेशनशिप बिटवीन अल्गी अँड फंगी. तर फंगीचं आणि अल्गीचं जे काही सिम्बायोटिक रिलेशनशिप असतं त्यांनाच आपण काय म्हणतो, तर त्यांनाच आपण लायकेन म्हणतो. आणि हे जे काही लायकेन्स असतात तर हे सर्व लायकेन्स आपण त्यांचे मसाल्याचे पदार्थ म्हणून वापरले जातात.
किंवा मग बऱ्याचशा ॲनिमल्समध्ये फॉडर म्हणून सुद्धा यूज केले जातात, चारा म्हणून सुद्धा यूज केले जातात. त्याचे बरेचसे उपयोग, मेडिसिनल युजेस आहेत, बरेचसे उपयोग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीने आपला हा जो काही 8वा चॅप्टर होता ज्याचं नेम होतं युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स, तो या ठिकाणी संपतो. तर ते ओव्हरऑल चॅप्टरमध्ये आपण काय काय पाहिलं ते थोडंसं क्विक रिव्हिजन आपण करूया. सुरुवातीला आपण मायक्रोब्स म्हणजे काय, मग ते मायक्रोब्स आपण कशा पद्धतीने पाहू शकतो. त्यानंतर आपण पाहिले युजफुल मायक्रोब्स कोणते कोणते आहेत. त्यामध्ये लॅक्टोबॅसिलस होता किंवा मग पेनिसिलियम, अँटीबायोटिक हे पाहिले. त्यानंतर आपण हार्मफुल मायक्रोब्स पाहिले. त्यामध्ये आपण बरेचसे हार्मफुल मायक्रोब्स ज्यामध्ये लक्षात घ्या क्लोस्ट्रिडियम होता, फंगी आहे ते पाहिले, त्यांचे कोणते परिणाम होतात, वेगवेगळे डिसीज आहेत. तर या सर्व गोष्टी आपण इन डिटेल अगदी व्यवस्थितपणे पाहिलेल्या आहेत. आता यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल, एखादा प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता किंवा मग तुम्ही आपल्या ऑफिशियल नंबरवरती सुद्धा विचारू शकता. त्याच पद्धतीने आता या पूर्वीचे या चॅप्टरचा एक्सरसाइज आहे, या पूर्वीचे चॅप्टर्स आहे, यानंतरचे चॅप्टर्स आहेत, तर ते पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 9th स्टँडर्ड सायन्स या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. त्याच पद्धतीने तुम्हाला या संदर्भातले जे काही नोटिफिकेशन्स आहेत त्या मिळवण्यासाठी तुम्ही आपले जे काही वेगवेगळे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत त्या ठिकाणी जॉईन करू शकता. त्याचे लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. यू कॅन जॉईन देअर. सो फ्रेंड्स, आपण या ठिकाणी थांबूया. लवकरच भेटू आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये नवीन चॅप्टर सोबत, नवीन इंटरेस्टिंग माहिती सोबत. So friends, bye bye now. Take care. See you again later in next video.